को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. रिक्षा आणि टॅक्सीच्या पासिंग विलंब शुल्कात दर दिवशी 50 रुपये अशी भरमसाठ वाढ करण्यात आली आणि याच विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोष पाहायला मिळतोय. काल अनेक ठिकाणी रिक्षा संघटनांनी बंद ठेवून हा निषेध आहे तो व्यक्त केला. आज कोल्हापुरातील सगळे रिक्षा व्यावसायिक जे आहेत ते रिक्षा बंद ठेवून या सगळ्या संपामध्ये सहभागी झाले आहेत. जवळपास 16,000 रिक्षा आणि त्यांचे चालक जे आहेत ते या सगळ्या संपामध्ये आता सहभागी झालेले आहेत. खरं तर गेल्या महिन्याभरापासून या सगळ्या दंडाच्या विरोधात या सगळ्यांकडून वेगवेगळे निवेदनं दिली जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे आज ह्या रिक्षा आहेत त्या बंद ठेवून आपला निषेध आहे तो व्यक्त केला जातोय. सरकारकडे मागणी केली जाते आणि आज आपण बघतोय या सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवर हे सगळे रिक्षा चालक आहेत कोल्हापुरातील ते आता मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता रिक्षा चालकांना आवाहन एकदा केलं जाणार आहे, फेरी देखील काढली जाणार आहे. आणि माझ्यासोबत काही रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. काय सांगाल, गेल्या महिन्याभरापासून हे आंदोलन होतंय मात्र दखल घेतली जात नाही? एक तर आम्हाला पासिंगला 50 रुपये आम्हाला प्रतिदिन दंड केलेला आहे. हा दंड आहे जो अन्यायकारक आहे. आम्ही रिक्षा चालक, आमचं हातावरचं पोट आहे आणि आम्ही सरकारकडे प्रत्येक वेळेला मागणी केली आहे. मुळात शासनानं आम्हाला आजपर्यंत काही दिलेलंच नाही आणि परत 50 रुपये आम्हाला दंड लागू केला आहे. हा दंड अन्यायकारक आहे. आम्ही अनेक वेळेला, आत्ता 4 वेळेला आंदोलनं केलीत, आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने केलीत. काल कोल्हापुरात मुख्यमंत्री येणार होते म्हणून आम्ही आज हा बंद पुकारलेला होता की मुख्यमंत्र्यांच्याकडनं एक रिक्षा चालक असल्यामुळं की आम्हाला मुख्यमंत्र्यांच्याकडनं काहीतरी ठोस आश्वासन मिळेल ही अपेक्षा आम्हाला होती. पण कोल्हापूरला मुख्यमंत्रीच आले नाहीत. का आले नाहीत हे त्याच नाही माहिती. पण आम्हाला एक शंका अशी वाटते की मुख्यमंत्री कोल्हापूरच्या रिक्षा चालकांना काय तोंड द्यायचं ह्या उद्देशानं कोल्हापुरात आले नसतील. तर तसं तुम्ही काय करू नका. आम्ही पण एक गरीब रिक्षा चालक आहे, तुम्ही पण रिक्षा चालक होता, त्यामुळे रिक्षा चालकांच्या प्रश्न मार्गी लावावा ही आमची रिक्षा चालकांची प्रामाणिक इच्छा आहे. काय नेमका या सगळ्या दंडामुळे रिक्षा चालकांना त्रास होतोय काय? मुळात म्हणजे केंद्र सरकारने काढला एक तुगलकी फरमान आहे आणि तो आपल्या राज्याने लागू करून घेतला आहे. उर्वरित अखंड देशामध्ये केरळ, कर्नाटक, गुजरात यांनी हा दंड लागू करून घेतला नाही. या धर्तीवर यांनी विधानसभेत ठराव करून सदर दंड माफ करावा व रिक्षा चालकांना दिलासा द्यावा. पहिला आपण कशा पद्धतीने या सगळ्या कोल्हापुरातील रिक्षा चालकांच्या भावना आहेत. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते आणि याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील रिक्षा चालकांनी हा सगळा संप आहे तो पुकारलेला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा जरी रद्द झालेला असला तरी या निमित्ताने रिक्षा चालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलेलं आहे, तुम्ही देखील रिक्षा चालक होता आणि त्यामुळं रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लावा अशा पद्धतीचं आवाहन देखील या निमित्तानं कोल्हापुरातील या सगळ्या रिक्षा चालकांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.